नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोलाचा प्रश्न घेऊन आलेलो आहोत। प्रश्न काय आहे सगळ्यांनी बघा। भारतातून कोणते महत्त्वाचे अक्षरवृत्त जाते? तर हे समजून घेण्यासाठी अगोदर आपण बेसिक गोष्टी समजून घेऊया। लक्ष द्या सगळ्यांनी। ही समजा आपली आहे पृथ्वी, बरोबर। पृथ्वीचा आकार चपटाकार किंवा अंडाकृती। हा आहे आपला उत्तर ध्रुव, हा आहे दक्षिण ध्रुव, हा आहे पूर्व ध्रुव आणि हा आहे पश्चिम, बरोबर। याच पृथ्वीच्या मध्यातून एक काल्पनिक रेषा गेलेली आहे मुलांना। ही आहे ती काल्पनिक रेषा 0 डिग्रीवर। यालाच आपण विषुववृत्त म्हणतो। काय म्हणतो? विषुववृत्त म्हणतो, बरोबर। नंतर बघा, या 0 डिग्रीच्या वर 23.5 डिग्रीवर 23.5 डिग्रीवर असतो कर्कवृत्त, बरोबर। आणि कर्कवृत्ताच्या वर 66.5 डिग्रीवर असतो आर्टिक वृत्त, बरोबर। 66.5 डिग्रीवर असतो आर्टिक वृत्त। नंतर बघा मुलांनो, या 0 डिग्रीच्या खाली इथं 23.5 डिग्रीवर असतो मकर वृत्त, बरोबर। आणि मकर वृत्ताच्या खाली 66.5 डिग्रीवर इथे असतो अंटार्क्टिक वृत्त। आणि अंटार्क्टिक वृत्ताची विशेषता काय मुलांनो, की इथं बर्फाच्छादित काय प्रदेश आहे। हा काय आहे? अंटार्क्टिक वृत्त आहे। आणि या अंटार्क्टिक वृत्तावर पूर्ण काय आहे? बर्फ आहे। आपला प्रश्न काय होता मुलांनो ते बघा। भारतातून कोणते महत्त्वाचे अक्षरवृत्त जाते? हा 23.5 डिग्री इथे जो कर्कवृत्त आहे इथेच आपला मुलांनो इथं आपला आहे भारत। आणि भारताच्या मध्यातून हा जो कर्कवृत्त आहे हा भारताच्या मध्यातून जातो। आणि या भारताच्या कर्कवृत्तावर जो मध्यातून जाते त्याच्यावर आपले 8 राज्य बसलेले आहे। तर आपला प्रश्न काय होता? भारतातून कोणते महत्त्वाचे अक्षरवृत्त जाते? तर आपलं उत्तर असेल कर्कवृत्त, ऑप्शन नंबर सी। बघा मुलांनो, या एवढ्याशा डायग्राम मधून आपले 3-4 प्रश्न कव्हर होतात। बघा, पहिला प्रश्न काय असेल? जी पृथ्वीच्या मध्यातून काल्पनिक रेषा जाते तिला काय म्हणतो आपण? विषुववृत्त। किती डिग्रीवर असतो? 0 डिग्रीवर, बरोबर। त्यानंतर बघा, कर्कवृत्त आपल्या विषुववृत्ताच्या वर काय आहे? कर्कवृत्त आहे। किती डिग्रीवर? 23.5 डिग्रीवर। आणि 23.5 डिग्रीवर वर जो कर्कवृत्त आहे यामध्ये आपले काय येतो? भारत येतो। आणि भारतातील 8 राज्य येतात। नंतर बघा, 66.5 डिग्रीवर आर्टिक वृत्त आहे, बरोबर। खाली आलो आपण 23.5 डिग्रीवर मकर वृत्त आहे आणि 66.5 डिग्रीवर अंटार्क्टिक वृत्त आहे। हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे। धन्यवाद।